सो एआय मध्ये करिअर करायचा हा प्रश्न जर का आपण घेतला तर त्याच्यात आत्ता तरी डायरेक्शन नाही आहे. बिकॉज एआय ॲज अ करिअर फील्ड हे खूपच नवीन आहे आता. हं. इट हॅज नॉट येट एस्टॅब्लिश एनी काइंड ऑफ स्ट्रक्चर. प्रायमरली आत्ता जे काही कामं आहेत किंवा एआय मध्ये जे काही काम होतंय किंवा जे काही नवीन लोक बघितले जात आहेत, दे आर मोर फ्रॉम दी आयडिएशन पॉईंट ऑफ व्ह्यू. इम्प्लिमेंटेशन पर्यंत ॲटलिस्ट भारतामध्ये तरी आपण खूप गेलेलो नाहीये, की एआय टूल जनरेट करणं किंवा एआय मध्ये काहीतरी विकसित करणं ह्या लेवलला आपण अजून तरी गेलेलो नाहीये. येस, वी आर सीइंग अ लॉट ऑफ पीपल हु आर कमिंग अप विथ न्यू आयडियाज ऑफ युझिंग एआय. एआय वरती काय काय करू शकतो ह्याच्यावरती खूप चर्चा चालली आहे. खूप जिसको मंथन म्हणतात, हं. ते मंथन चालू आहे आता. सो करिअर वाईज बघितलं तर एआय मध्ये करिअर हे ऑपॉर्च्युनिटी आता इमिजिएटली तरी पॉसिबल नाहीये. गोईंग अहेड जे आपण स्टॅक्स बोललो, हं. की 5 स्टॅक्स बद्दल आपण बोललोय, तर त्या Yes. 5 स्टॅक पैकी इमिजिएट बेसिसवरती जिथं करिअर्स ओपन होतील, आय एम सीइंग मोर ॲट द लेवल ऑफ अल्गोरिदम अँड मोर ॲट द लेवल ऑफ डेटा. ओके. कारण प्लॅटफॉर्म जनरेट करणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं हे अजूनही थोडंसं हार्डवेअरवरती डिपेंडेंट आहे. हं. आणि इंडिया बिईंग अ लिटल वीकर इन दॅट सेक्शन, लेट्स बी ऑनेस्ट अबाउट इट. Yeah. कारण आपल्याकडे हार्डवेअरवरती फारसं असं स्ट्रेंथ नाहीये, हं. इंडिजिनस स्ट्रेंथ नाहीये. हं. So, career opportunity wise for Indian students specifically, I think the primary motivation is going towards the algorithms हं. and from the data point of view. हं. मग त्या दोन गोष्टीवरती जर का मी फोकस केलं तर तिथे पण आय एम गोइंग टू बी रिक्वायरिंग लिटल बिट ऑफ प्रोग्रामिंग स्किल्स. मला थोडंसं मशीन लर्निंग वरती फोकस करायला लागेल, डीप लर्निंग वरती जावं लागेल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग करावं लागेल किंवा नॅचरल प्रोग्रामिंगकडे जावं लागेल. सो दीज आर फील्ड्स विच आर प्रेटी न्यू इन इंडिया. हं. आणि हे सगळं करण्यासाठी स्टुडंट्स विल हॅव टू शिफ्ट फ्रॉम द ट्रॅडिशनल बिझनेस अप्लिकेशन ओरिएंटेड जॉब मार्केट टू समथिंग इनोव्हेटिव्ह. ओके. ह्याच्यात थोडी रिस्क आहे. लेट्स बी ऑनेस्ट अबाउट दिस, की ह्याच्यात रिस्क आहे. कारण जावा, सी शार्प, पायथन अशा सगळ्या गोष्टी केल्या तर तिथं एक तुम्हाला सेफ्टी असते की आज ना उद्या मला जॉब मिळणार आहे. हं. अँड इफ आय एम गुड ॲट व्हॉट आय डू, मला कुठल्या तरी कंपनीमध्ये कुठेतरी काहीतरी जॉब मिळणार आहे. हं. बिकॉज इट इज कमोडिटाइज. येस. की आता जावा म्हणलं किंवा कुठलाही टेक्नॉलॉजी स्टॅक म्हणलं तर त्या टेक्नॉलॉजी स्टॅकमध्ये बऱ्याच ठिकाणी क्लॅरिटी आहे, स्ट्रक्चर आहे. हं. सो आय नो व्हॉट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल हं. अँड दे आर अवेलेबल. रिसेशन असो, स्लोडाऊन असो, जे काही असो, दॅट डझंट रिअली मॅटर. पीपल हु आर स्किल्ड आर गेटिंग जॉब्स. दॅट्स नॉट रिअल एन इश्यू. एआयचा प्रॉब्लेम असा आहे की नो बडी नोज ॲज ऑफ नाव की एआय मध्ये हे कुठे जाणार आहे, काय लेवलला जाणार आहे आणि काय स्पीडनी जाणार आहे. सो करिअर इन एआय, आय थिंक वी विल हॅव टू वेट अँड वॉच फॉर नेक्स्ट फ्यू मंथ्स ॲट लीस्ट टू अंडरस्टँड हाऊ द मार्केट इज मुव्हिंग. मग त्याच्यावरती आपल्याला अंदाज येईल की एआय मधले करिअर्स कशा ओपन होत आहेत.